नमस्कार. जंतर मंतरमध्ये झालेलं हे नीट पेपर फुटीच्या आंदोलनाचं मला वाटतं की हे जे मुलांनी आत्महत्या केलं आहे ह्यांच्या मड्यावरचं लोणी खाण्याचं काम हे आंदोलक करतात असं मला वाटतं. जर ते आंदोलन त्या मुलांसाठी होतं त्या मुलांच्या पालकांना वगैरे बोलवून त्यांच्याकडून त्यांना प्राधान्य दिलं का? नाही दिलं. फक्त आत्महत्या केलेल्याच मुलांचं नुकसान झालं का नीटच्या पेपरफुटीमुळे? बाकीच्या मुलांना कोणाला बोलवून त्यांच्याबद्दल हे केलं का? नाही केलं. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतंच. ही फक्त त्यांचं स्वतःचं राजकीय बूड घट्ट करण्याचं आणि मोदी विरोध करण्याचं राजकारण होतं. आणि म्हणून त्याच्यासाठी आत्महत्या केलेल्या मुलांच्या मड्यावरचं लोणी खायला सुद्धा हे आंदोलक तयार झाले आहेत. ज्या पालकांची मुलं गेली आहेत ना, त्यांचं दुःख बघा. त्यांच्या दुःखावर हे डागण्यात येत आहेत. पेपर फुटी व्हायलाच नको होती, पण ती झाली. त्याचं नैतिक जबाबदारी घेऊन जर प्रधानांनी राजीनामा दिला असता ठीक होतं, पण त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी घेऊन पुन्हा परीक्षा घेतली आणि पूर्णपणे व्यवस्थित करून निकालही लावला. ह्याचा अर्थ मी हे नाही म्हणत की जे जीव गेले त्याच्यावर काहीच होऊ नये, पण ह्याचा अर्थ हाही नाही ते जीव गेले म्हणून आज 111 पोलिसांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ आली. फक्त नीटची मुलं महत्त्वाची, विद्यार्थीच फक्त महत्त्वाचे, पोलीस वगैरे त्यांचा जीव काही महत्त्वाचा नाही. ह्यांना राजकीय खेळी खेळायची होती. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतंच. हे इथे LGBTQ मेरा लिंग मेरी मर्जी म्हणणाऱ्यांचं हे होतं. हे इथे अनेक देशद्रोह्यांना म्हणजे कॉलिन गोन्साल्विस सारखा ज्यांनी 26/11ला अजमल कसाब जो भारतीय मुळातला नाही त्याच्यासाठी दया याचना करणाऱ्या कॉलिन गोन्साल्विसला ह्यांनी पाचारण केलं. ह्यांना विद्यार्थ्यांचे पालक महत्त्वाचे नाही वाटले. ज्या पालकांची मुलं वगैरे गेली त्यांचं महत्त्व नाही वाटलं त्यांना. कोण वाटलं? अरुंधती रॉय जी काश्मीर भारताचा भागच नाही म्हणते, तिला पाचारण करण्यात आलं. प्रशांत भूषण ज्याने याकूब मेननला फाशी रोखण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्याचा काय विद्यार्थ्यांशी संबंध आहे सांगा मला? नंदिता नारायण जिने ह्या मंचावरून पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज याचं बस नाम रहेगा डॅश डॅश काय ही कविता गायली. ही कविता गायला हिला पाचारण केलं होतं. आणि ह्या कवितेचा आणि विद्यार्थ्यांचा काय संबंध आहे मला सांगा? काय संबंध आहे? म्हणजे हे आंदोलक फक्त मेलेल्या मड्यावरचं लोणी खायला आलेले आहेत, बाकी काही नाही. कुणाल कामरा जो नेहमीच हिंदूंच्या देवीदेवतांची टीका करतो, विडंबन करतो, त्यांनी ही संधी त्याच्यासाठी गेला. त्याचा काय संबंध होता विद्यार्थ्यांशी मला सांगा? त्याने गीतांजलि का पती क्या कर रहा है त्याने सांगितलं. प्रकाश राज ज्याने झुरळाच्या मंचावर म्हटलं की मी हे बोलू ना, मी जय श्रीराम म्हणणार नाही, तो नारा देणार नाही, पण मी जय संविधान म्हणणार. ह्याला जय श्रीराम म्हणायला लाज वाटत होती. आणि तिला जब सब राम रहेगा टिम टिम का म्हणताना तिला बरं वाटलं, पण तिने त्याच्यातून त्या नंदिता नारायणने उलट दीपकेला आणि याला जागरूक केलं. तुझं पण नाव राहणार नाही आहे, तू इथे बसलाय. सोनम वांगचुकला पण सांगितलं इतके दिवस बसलाय इथे उपाशी, तुझं पण नाव राहणार नाही आहे, फक्त टिंबचंच नाव राहणार आहे. आणि ह्याला प्रकाशराजला श्रीरामाचं नाव घ्यायला पण लाज वाटत होती.
ह्यांना याच्यासाठी पाचारण केलं होतं. आगा सय्यद रहुलल्ला मेहदी JKNCचा नेता, त्याने काय सांगितलं तिथे येऊन, 370 पुन्हा लागू करावं जे रद्द केलं आहे ते. काय संबंध आहे त्याचा नीटशी? त्याचा काय नीटशी संबंध आहे? ह्यांना कोणालाही नीटच्या पेपरफुटीची संबंध नाही, त्या मेलेल्या मुलांच्याबद्दल कणव नाही. ह्यांना फक्त ह्यांची राजकीय पोळी भाजायची आहे, ह्यांना फक्त मोदी विरोध करायचा आहे. ह्यांनी कधीही विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिलं नाही, ह्यांनी मोदी विरोधकांनाच फक्त व्यासपीठ दिलं आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी. आणि कुठला सगळे नेते सोनम वांगचुक हॉस्पिटलमध्ये, तो बर्गर खायला हॉटेलमध्ये, ते बाकीचे दोघं नड्डाला भेटायला आणि हा आपला कारवर बसून लेक्चर द्यायला, एकही ह्याने मार खाल्ला नाही. सगळी कोळी मुलं त्यांनी मार खाल्ला. का मार खाल्ला? कारण त्याच्या आधी त्यांनी पोलिसांवर आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा नाही, ह्यांनी मागवलेल्या भाडोत्री लोकांनी दगड पोलिसांना मारलं, पोलिसांना लिंच करायची प्रयत्न केला, मारायचा प्रयत्न केला. पोलिसांना मारून 100 पोलिसांना मारून ह्यांचे 22 ते जे आत्महत्या केलेली मुलांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार होतं. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी पुन्हा परीक्षा घेऊन एक्झाम घेऊन निकाल लावला, ते काम सकारात्मक नाही, ते काम नैतिकदृष्ट्या योग्य नाही. आणि हे जे करतायत पोलिसांना मारणं, तिथे मस्त सकाळ संध्याकाळ वेगवेगळी डिश घेऊन खाणं, तिथे शेवटी सोनम वांगचुक पण म्हणाला, ठूस ठूस के खा रहे है. एक माणूस उपोषणाला बसलाय आणि बाकीचे अगदी ठुसून ठुसून खात होते वेगवेगळ्या ह्या आंदोलकांची किती वृत्ती बघा. अजून एक मडं पडलं असतं तर त्याच्याही मड्यावरचं लोणी त्यांना खायचं होतं सोनम वांगचुकच्या. त्याचंही क्रेडिट करायचं होतं त्याच्या मरणाचं. त्याची वाढ बघत होते हे मरणाची त्याच्या. उलट सरकारने त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला वाचवलं. एवढं न कळण्या एवढी जनता वेडी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीला झुरळ पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके जबाबदार आहे. आणि हाय खाणार आहे बघा. आता नाही तर वर्षभरात त्याच्यावर त्याने एक जे काय बोललेलं आहे आणि हे सगळं करवलेलं आहे ना, त्याला बसणारच आहे फटका. कारण आताचा काळ तांत्रिकदृष्ट्या सबळ आहे. सगळे पुरावे पूर्ण ड्रोनमधून वगैरे घेतलेले गेलेले फोटो आहेत, सगळे व्यवस्थित रेकॉर्ड्स आहेत. कुठे पळणार आहे, किती पळणार आहे? सगळे कॉल रेकॉर्ड्स मिळतील, कोणाकडून किती पैसे घेतले, काय घेतलं, काय केलं, सगळं मिळणार आहे. आणि ह्या दिपकेला बरोबर त्याचं केलेलं ह्याचं भोगावं लागणार आहे. हा मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा, हा सोनम वांगचुकच्या मरणावर टपून बसलेला होता. ती शबाना आझमी कशाला गेली? तर ते फॉरेनचे पैसे मिळणार आहेत, ते मिळणार नाहीत म्हणून. ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही लोक सगळे जमा झालेले आहेत. ह्यांना नीटच्या मुलांशी, त्या मेलेल्या मुलांशी, त्या पेपर फुटीशी, त्यांच्या परीक्षेशी काही एक देणं नाही की घेणं नाही. हे फक्त व फक्त मड्यावरचं लोणी खाणारे होते. ह्यांना आंदोलक स्वतःची राजकीय पार्श्वभूमी घट्ट करायची होती. केजरीवालचा चेलाच आहे तो. त्याने प्रयत्न केला की आंदोलक करून पेटवून एखादी गोळी बिळी उडाली, कोणतरी एखादं माणूस मेलं तर त्याला यश मिळेल, त्याचं राजकीय
पार्श्वभूमी नीट होईल. पण थोड्याच दिवसात कळेल हे आंदोलन पैशाच्या दुसऱ्या देशातून आलेल्या पैशावर चाललेलं होतं आणि कुठेही ह्यांना नीट फुटीशी आणि त्या मेलेल्या मुलांशी देणं नाही की घेणं नाही, कर्तव्य नाही. त्यांना फक्त स्वतःची पोळी भाजायची होती. आम्हाला लहान असताना ही म्हण शिकवली होती, मेलेल्या मड्यावरची लोणी खाणं. हे आज डोळ्याने पाहिलं आजच्या काळात. हे आंदोलक कुठल्याही मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी नव्हतं. हे स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमी घट्ट करण्यासाठी होतं. तुम्ही माझं ऐकताय, मी आभारी आहे.